शिरपूर येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून जयंती साजरा करण्यात आली. शिरपूर शहरातील संत गाडगेबाबा उद्यान श्रीनगर येथे सकाळी 11 वाजेपासून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय एकनाथ अण्णा बोरसे, उपाध्यक्ष सदाशिवराव ठाकरे, माजी महिला प्रदेश अध्यक्षा आशाताई रंदे, उपनगराध्यक्षा सो संगीता देवरे, नगरसेविका डॉक्टर सो बडगुजर, युवा नेते राहुल रंदे, नगरसेवक श्यामकांत इसी, राज सिसोदिया, रोहित रंदे, किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव नानासो निशांजी रंदे, पोलीस टुडेचे संपादक रत्नदीप भाऊ सिसोदिया आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी परीट धोबी समाज बांधव, महिला, पुरुष, बाल, गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी 5 वाजता मारुती मंदिर पाटीलवाडा येथून शोभायात्रा पालखी रॅली काढण्यात आली. पित्रेश्वर रिक्षा स्टॉपजवळ गडवा मैदान येथे रॅलीचे समारोप करण्यात आले. गडवा मैदान येथे रात्री 8 वाजेपासून हरिभक्त पारायण श्री रविकिरण महाराज दोंडाईचाकर यांचे समाज प्रबोधनपर कीर्तनाचा भव्य असा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी शिरपूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रसंत गाडगे महाराजांची 150वी जयंती महोत्सवचे कार्यक्रमचे अध्यक्ष, ज्यांचे आत्ताच भाषण झाला, ते तुषारजी रंदे, आदरणीय सरोदे साहेब, राहुल रंदेजी, आदरणीय दराडे साहेब, आदरणीय रोहितजी रंदे, राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब एकनाथ बोरसेजी, आमची आई समान आशाताई रंदेजी, सीमाताई रंदे, अशोक बेडिस्कर, निशांजी रंदे, राज सिसोदिया, सागर सूर्यवंशी आणि स्टेजवर बसलेले सर्व आमचे नगरसेवक, त्यांच्याबरोबर आलेले सर्व मान्यवर, आदरणीय इशी, आदरणीय ताईसाहेब, आदरणीय आमचे मित्र देवादादा, सगळे भाई बहिणो, मला तर आठवत नाही की मी या एरियामध्ये कधी आलो आहे. पहिल्यांदा या एरियामध्ये आलो आणि मला एकदम चांगला आनंद वाटला, कारण सर्व एरिया एक चांगले घर बांधलेले लोकांनी, परत रोड बी एकदम चांगले झालेले आहे. आणि परत इथे आल्यानंतर मला फार खुशी वाटली की सगळे झाड इतके जिवंत ठेवले आपण सर्वांनी मिळून, ते महत्त्वाचं आहे. मी खरं झाडाचा प्रेमी आहे पहिलेपासून. ज्या दिवसापासून आपण इथे ओपन स्पेस तयार झाल्या त्यावेळी मी निंबाचे झाड लावले. आणि त्याचं महत्त्वाचं कारण असं होतं की निंब असा झाड आहे की जेव्हा गरमी असते तेव्हा ते ग्रीन असतो आणि लोकांना बसायला, छावमध्ये बसायला एक जागा मिळते. आणि एन्व्हायरमेंटच्या हिशोबाने 3-4 झाड आहे, पिपळ आहे, नीम आहे, वड आहे, हे सगळेपेक्षा जास्त रात्री ऑक्सिजन देणारे झाड आहे. आणि त्यामुळे आपण आपला शहरामध्ये जास्त हे झाड लावण्याचा प्रयत्न मी पूर्वीपासून करत आलेलो आहे. जे गाडगे बाबांनी आपल्याला विचार दिले ते विचार आपण सर्वांनी मान्य करून, समाज तर करतीलच, पण सर्व शिरपूर शहराच्या लोकांनी, मी वारंवार सांगतो की आपला जीवनामध्ये जर बदल घडवायचा असेल तर 2च गोष्टीने शिरपूर तालुका सुखी संपन्न होऊ शकतो. व्यापार वगैरे ते होत राहील,
महत्त्वाचं आहे की इथे जमीनमध्ये पाणी राहायला पाहिजे आणि शेतकरी सुखी झाला तर आपण सर्व सुखी होतील. दुनियामध्ये कुठेही तुम्ही गेले तर सगळ्यापेक्षा जास्त त्या लोकांची नजर ही शेतकरीवर असते. तुम्हाला पटणार नाही, जपान सारखा देश हे ऑर्गॅनिक शेती 100% करतो. ते कुठलाही केमिकल टाकत नाही आणि त्यामुळे सरकार त्यांना 50% सबसिडी देते. कारण काय, त्यांना माहिती आहे की शेतकरीने जर बरोबर पीक उगवलं आणि ते सुखी राहिले तर पूर्ण राष्ट्र सुखी राहतो. आणि त्या हिशोबाने आपण सर्वात जास्त, कारण मी कधी शेती केली नव्हती आणि जेव्हा जेव्हा मला अनुभव यायला लागला मी प्रत्येक गावामध्ये जायचो आणि सकाळी 6 वाजेला मी मालकातर पोचून जायचो, सकाळी 6 वाजेला हिगावीवर खेड्याला पोचून जायचो. त्यावेळी फार लहान होतो आणि ज्यांच्या आज हार घातला ते आमचे अण्णासाहेब. मी कबूल करतो की मला पहिल्यांदा जे आमदार बनवलं त्याच्यामध्ये सगळ्यापेक्षा जास्त शिरपूर तालुक्यामध्ये अण्णासाहेबांनी मला मदत केली आणि त्यामुळे मी आमदार झालो. त्यावेळी फार कॉम्पिटिशन होती. मला आठवत आहे सगळं, आता काही बोलायची इथे गरज नाही, कारण त्या लोकांमधले लोक फार कमी राहिलेले आहे. जे जुने आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांना एक चान्स मला दिला आणि मग मी एक लहान व्यापारीचा मुलगा, मनामध्ये एक ठरवलं होतं की या तालुक्याच्या जीवन बदलायचं आहे. प्रत्येक लास्ट जो आखरी माणूस आहे त्याची गरज आपल्याला संपादन करायची आहे. आणि ते कसा नाही होणार, आपला तालुका 80% हे सगळं शेतीमध्ये अवलंबन आहे. आणि त्यामुळे शेतीमध्ये काय पाहिजे तर शेतीला पाणी पाहिजे. ते 2002 नंतर आपण काम चालू केलं.